राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या जागेवर हक्कच सांगता येणार नाही, कारण शासनाचा नवा निर्णय. पण हा निर्णय लागू कोणाला होईल सविस्तरपणे सांगतो. तर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या नवीन निर्णयानुसार ज्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांनी प्रवर्गाअंतर्गत मिळणारी सवलत घेतली आहे त्यांची नियुक्ती केवळ राखीव प्रवर्गातच केली जाईल. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातल्या जागांवर दावा सांगता येणार नाही. आता यामुळे होणार काय, तर जर एखाद्या उमेदवाराने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा इतर कोणत्याही राखीव प्रवर्गातून वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षेच्या संधींमध्ये सवलत घेतली असेल तर त्याची निवड फक्त राखीव प्रवर्गातूनच होईल. त्या उमेदवाराचे गुण उत्तम असले तरी त्याला ओपन कॅटेगरी मधल्या जागेवर हक्क सांगता येणार नाही. पण जर राखीव प्रवर्गातल्या उमेदवाराने राखीव प्रवर्गातून अर्ज आणि शुल्क भरलं असेल पण राखीव प्रवर्गाची कुठलीही सवलत घेतली नसेल तर मात्र त्याला ओपन कॅटेगरी मधल्या जागेवर हक्क सांगता येईल. या निर्णयावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांच्या मते हा राखीव प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, तर काही जणांच्या मते या निर्णयामुळे खुल्या गटातली स्पर्धा कमी होणार आहे.